हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आज असंच बसलो आहे आणि आम्हाला दोघांना खूप बोर होतं आहे. मी पण माझे कामं आवरले सगळे, थोडंफार काय सर्च केलं ऑनलाईन, टाईमपास केला आणि आता आम्ही दोघं पण खूप बोर झालो आहे कारण बाहेर पण जाता येत नाही, पाऊस चालू आहे इथे. तर काय करायचं विचार करत होतो. म्हटलं चला व्हिडिओ बनवू. तर आपण विचारू स्वरांशला आता त्याला कसं वाटतंय. स्वरांश काय म्हणतो? काय नाही. काय आवडतंय? काय होतंय? मी खेळतोय बॉल सोबत. मग काय प्लॅन आहे आजचा? काय करायचं सांग. आज आता इथं जेवण करणार आहे 1 वाजता आणि संध्याकाळी खेळायला जाणार. ओके, काय खेळायचं? क्रिकेट? हा. क्रिकेट व्यतिरिक्त दुसरे गेम नाही आवडत? आणि नाही, आता काहीच नाही. मग कसं वाटतंय तुला आता इथे नेदरलँड्सला येऊन? चांगलं आता वाटतंय. प्राऊड? हा. बापरे, कशाबद्दल प्राऊड फील होतंय तुला? कोणाबद्दल प्राऊड फील होतंय? कोणाबद्दल प्राऊड फील होतंय? तुझ्याबद्दल, डॅडाबद्दल का माझ्याबद्दल? पूर्ण फॅमिलीबद्दल. पूर्ण फॅमिलीबद्दल. का बरं? काय रिझन आहे प्राऊड फील व्हायचं? प्राऊड फील व्हायचं काय रिझन आहे? नाही माहीत? असं कसं काय प्राऊड फील? काहीतरी रिझन असेल ना प्राऊड फील व्हायला. हां, माझ्या तोंडावर मारशील बॉल? सांग ना रिझन काय प्राऊड फील व्हायचं? हां, सगळ्यांनी आम्हाला नेदरलँड पाठवायला पैसे भरले. अरे बापरे, पैसे नाही भरले कोणी. ऑफिसने पाठवले डॅडाला इथे. ऑफिसने पाठवलंय डॅडाला इथे. ऑफिस? मागच्या वेळेस कसं काय कॅन्सल झालं? ऑफिसचंच काम होतं ना. मग आता स्कूल सुरू होणार आहे, तर मग काय प्लॅनिंग आहे आता? स्कूलला जायचं कसं? आता इथे तर बुक्स. डॅडाने सांगितलं की इथं बुक्स नाही, युनिफॉर्म पण नाहीये. हां तर इथं फक्त लर्निंग होणार वाटतं. हां, तुझी तर मज्जाच आहे. मग बुक्स नाही, युनिफॉर्म नाही, होमवर्क पण जास्त नाही तर. आज माझी सायकल येणार आहे. हां, सायकल? हा, आज येणार आहे. मेल तर आला नाही अजून काही त्यांचा. आले का नाही? म्हटलं की मंडे नाही तर वेनसडेला येणार. मंडे तर होऊन गेला. रस्ता माहिती का तुला? डॅडाने तूच गेला होता ना. हो, रेल्वे स्टेशनच्या इथं. मग मला रस्ता सांगशील कुठून कुठे कसं जायचंय? हो. हां, हो. काय करशील मग सायकल आल्यावर? सायकल आल्यावर चालवणार तिला. कुठं चालवणार? स्कूलला चालवून घेऊन जाणार का? हो. हो. मजा आहे ना तुझी तर. मग युनिफॉर्म नाही, जास्त बुक्स नाही. बुक्स आहेच नाही इथं. मग टॅबलेट भेटला तर मज्जाच आहे मग तुला. इथं टॅबलेटच भेटणार ना हां, स्कूलमध्ये. मग त्याच्यावर दुसरं थोडेच काय बघता येणार? फक्त स्कूलचे ॲप्लिकेशन्स आणि काय ऑनलाईन बुक्स असतील तेच. दुसरं थोडेच काय करता येणार त्याच्यावर? आणि होमवर्क पण नाही देतात ना होमवर्क, का नाही देणार? डॅडीने तर सांगितलं नाही देतात. देतील, थोडासा तरी देतील. बिना होमवर्कचं कसं काय ठेवतील मुलांना? ठेवू तर शकतात. प्रॅक्टिकल गोष्टी जास्त आहे थेरॉटिकलपेक्षा. प्रॅक्टिकल? अच्छा, म्हणजे होमवर्क असेल की प्लांट्स उगवा असं असेल. प्रॅक्टिकल नॉलेज. तर असं काहीच प्लॅनिंग आहे याचं स्कूलचं. सायकल आली की सायकल ऑर्डर केली आहे, तर सायकल आली की काय करणार काय नाही, स्कूलमध्ये गेल्यावर काय करणार, एकदम सगळं प्लॅनिंग करून आलं आहे भाऊ इकडे इंडियावरूनच. तर बघू, आता झाला आहे आमचा जेवायचा टाईम. आता याला पण जेवण देते, आम्ही जेवण करतो, थोडासा अभ्यास करतो. मी पण थोडासा अभ्यास करते, माझं थोडंसं पेंडिंग राहिलेलं आहे. आणि मग जातो आम्ही ग्राउंडवर खेळायला आणि भेटतो तुम्हाला तिथे. बघू तिथे काय काय होतं ते. मला आम्ही आलो आहे आता क्रिकेट खेळायला.
क्रिकेट खेळतो आता थोडा वेळ. आणि इकडं मस्त आभाळ आलंय सगळं सगळं आभाळ 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 सगळीकडे आहे. एकदम थंडीगार हवा चालू आहे. आता क्रिकेट खेळायचं आहे आता. माझे किती रन झाले? 500 नाही, मग 400 झाले. 400 आहे. नाही माहिती नाही, पण 4 बॉल 4 सिक्स आहे. 6 बॉल मध्ये 36 रन होतात. काय आता याचे रन्स कम्प्लीट करू आणि मग जाऊ घरी. 5 बॉल 5 सिक्स. किती झाले? माहिती नाही किती आहे. मला 436 करायचे. अजून माझे माहिती नाही किती असेल. 430 आहे. 430. हां 6 436 झाले. 6 बॉल 30. मस्त चॅलेंज आहे. 1000 हा 1000 रन्स बघू. माझ्या मागच्या वेळेस पण 1000 रन झालेले. हा मग मी बॉलिंग करेल तर 1000 होतीलच ना तुझे. ते पण चान्स नाही, यावेळेस बिना चान्सचं आहे. ठीक आहे बघू. आता आम्ही थोडे नंबर्सची डेज ऑफ द वीक मंथ्स ऑफ द इयर प्रॅक्टिस करत होतो. स्वरांश डचमध्ये बोलायला शिकला येते तर बघू स्वरांश कसा बोलतो. स्वरांश डेज ऑफ द वीक मंथ्स आणि नंबर्स 1 to 20. हां डच. हां ट्यूसडेला दिनसदाग. तसं नाही डायरेक्ट बोल ना. मंदाग दिनसदाग. हां दिनसदाग. वॉन्सदाग. दोंदरदाग. व्रेंदाग. व्रायदाग. व्रायदाग. झेतरदाग. झोंदाग. व्हेरी गुड. अँड आता मंथ्स जानेवारी. फेब्रुवारी. मार्च. एप्रिल. मई. युली. ऑगस्टस. सप्टेंबर. ऑक्टोबर. नोव्हेंबर. डिसेंबर. नंबर्स N. 12. द्री. वेफ. Zes. 7. 8. Negen. 10. 10. 11. 12. Diertin. Veertien. Vijftien. 16. 17. 18. 19. 20. 21 कसं बोलणार? 21. 1 पहिले बोलायचं. N 20. 1 ला काय म्हणता? N and ला N म्हणतात. आणि 20 N 20. 22 ला 2 ला काय म्हणता? 2 ला काय म्हणता? हां 20. द्री. हां 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 दिअरटक. तर 40 ला काय म्हणणार?
वियर तक, वियर तक, विफ तक, वाइफ तक, वाइफ तक, झेस तक, झेवन तक, सेवन तक, तक तक, आख तक, आठ तक, नेकन तक, हंड्रेड, हॉन्डर्थ, हॉन्डर्थ. आख तकला काय, आख मीन्स 8, पण 80ला काय म्हणणार, तख तक. हां, तख तक, सॉरी मी चुकले, तख तक. हां, हॉन्डर्थ, 1000. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप प्रॅक्टिसिंग. हां, तर बऱ्यापैकी याला आलंय. म्हणजे आता ॲटलिस्ट कोणी नंबर्स म्हटले किंवा शॉपवर गेला आणि काही परचेस केलं आणि त्यांनी सांगितले किती रुपीज झाले आहेत, ॲटलिस्ट तेवढं तरी याला कळेल की नाही समोरचे काय बोलताय ते. स्वरांशाने आता आम्ही आलोय घरी. आता स्वयंपाक करणार, जेवण करायचं आहे आणि मग आता आवरतो आम्ही, जेवण वगैरे करतो आणि हा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.